Good morning, friends. Welcome to Yug Physics tutorial by Om Prakash Chaudhary. So, friends, this is our third lecture based on mechanical properties of fluid. आत्तापर्यंत आपण दोन लेक्चर स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये फ्लुइडचं इंट्रोडक्शन बघितलेलं, त्याच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, बरोबर आहे. आजच्या क्लासमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. दिस होल लेक्चर इज ओनली बेस्ड ऑन डेफिनेशन्स. आजच्या क्लासमध्ये फक्त आपल्याला डेफिनेशन स्टडी करायचे आहेत, की जसं की प्रेशरच्या डेफिनेशन, आपण प्रेशरची डेफिनेशन मी तुम्हाला कालच्या क्लासमध्ये सुद्धा लेक्चर सेकंडमध्ये सांगितलेलं आहे की प्रेशर इज व्हॉट, इट इज फोर्स पर युनिट एरिया. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशरसुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. परत एक वेळ आजच्या क्लासमध्ये आपल्याला हे डेफिनेशन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. लाईक ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हा शॉर्टकट लिहिलेला आहे मी, शॉर्ट फॉर्म ATM. ॲटमॉस्फेरिक प्रेशर, व्हॅक्यूम प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर, व्हॉट इज मीन बाय गेज प्रेशर. हे डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत. बघा, ह्या डेफिनेशन समजण्यासाठी अगोदर ही डायग्राम समजून घेऊ आपण. बघा, हा एक चार्ट ड्रॉ केलेला आहे मी. बघा, आता कन्सिडर करा, ही एक्स ॲक्सिस आहे, लाईक चार्टनुसार ही वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसवर प्लॉट केलेलं आहे मी ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. बघा, हे काय ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. त्यानंतर ही जी व्हर्टिकल लाईन दिसत आहे वाय ॲक्सिस, त्यावर काय असणार आहे, प्रेशर. आता हा चार्ट अगोदर समजून घ्या. हा चार्ट जर लक्षात राहिला तर सर्व डेफिनेशन्स तुमच्या या चार्टवरून क्लिअर होतील. बघा, आपल्याला 3 डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, हे कालच्या क्लासमध्ये मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलेले आहे. परत एक वेळ आजच्या क्लासमध्ये आपण डेफिनेशन बघू. व्हॅक्यूम प्रेशर बघायचं आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर. बघा, आता सुरुवातीला बघू आपण ॲब्सोल्यूट प्रेशर मीन्स व्हॉट. बघा, आता या ठिकाणी हा आहे ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम, बरोबर आहे, आणि हे आहे तुमचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. या ठिकाणी एक पॉईंट घेतला मी ए. या ए पॉईंटवर जर मला प्रेशर मोजायचं असेल, बघा ही जी लाईन इंडिकेट करत आहे, या लाईनकडे सर्वांनी लक्ष द्या. ही जी मी ड्रॉ करत आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन इंडिकेट करत आहे काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर आहे. ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आता या ठिकाणी मी या पॉईंट ए वर मला प्रेशर मेजर करायचं आहे, बरोबर आहे. त्यामुळे मी काय केलं, ही एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. ही व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, या पॉईंट ए वर प्रेशर मोजायचं आहे. तर हे जे प्रेशर आहे व्हर्टिकल लाईन, बघा व्हर्टिकल लाईन काय इंडिकेट करत आहे, प्रेशर. तर हे प्रेशर कोणतं असेल तुमचं, ॲब्सोल्यूट प्रेशर. कोणतं प्रेशर असेल, ॲब्सोल्यूट प्रेशर. तर यावरून डेफिनेशन काय होईल ॲब्सोल्यूट प्रेशरची, इट इज द प्रेशर मेजर्ड फ्रॉम ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. बघा, आपल्याला डेफिनेशन तयार करायची आहे ॲब्सोल्यूट प्रेशरची, परंतु हे जे प्रेशर आहे ॲब्सोल्यूट प्रेशर आहे, ए पॉईंटवर आपण मेजर करत आहे. कुठून मेजर करत आहे, फ्रॉम ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. ॲब्सोल्यूट व्हॅक्यूमपासून आपण मेजर करत आहे, म्हणून याची डेफिनेशन काय होईल. बघा, या ठिकाणी डेफिनेशन लिहायची आपल्याला ॲब्सोल्यूट. आता 1 बाय 1 डेफिनेशन. ॲब्सोल्यूट प्रेशर, बरोबर आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर. याची डेफिनेशन काय होईल, बघा मित्रांनो, इट इज द प्रेशर. अतिशय सिंपल डेफिनेशन्स आहेत. ह्या बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला महत्त्वाच्या आहेत. हा चार्ट जर लक्षात ठेवलात, आपल्याला डेफिनेशन याच्यावरून लक्षात येईल. इट इज द प्रेशर मेजर्ड फ्रॉम, म्हणजे कुठून हे प्रेशर, अशा प्रकारचं प्रेशर आहे की जे कुठून मेजर करत आहे आपण, ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम पासून. सो इट इज द प्रेशर मेजर्ड फ्रॉम ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. बघा, सिंपल डेफिनेशन आहे, क्लिअर, एकाच मिनिटात क्लिअर. इट इज द प्रेशर मेजर्ड फ्रॉम ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. झाली, हे ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम आहे. आता हे झालं ॲब्सोल्यूट प्रेशरची. बघा, या ठिकाणी हे जे प्रेशर आहे ॲब्सोल्यूट प्रेशर, हे प्रेशर कशाच्या रिस्पेक्टमध्ये मेजर करते आपण, विथ रिस्पेक्ट टू ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. सो दिस ॲब्सोल्यूट प्रेशर इज मेजरिंग विथ रिस्पेक्ट टू ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. सो वी आर मेजरिंग दिस प्रेशर विथ रिस्पेक्ट टू ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम. हे झालं एक डेफिनेशन. फर्स्ट डेफिनेशन क्लिअर झाली सर्वांना. सेकंड डेफिनेशन आता बघायची आपल्याला, गेज प्रेशर. बघा, या डायग्रामवरूनच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सेकंड आहे, ही झाली फर्स्ट. सेकंड आहे गेज प्रेशर. बघा, ही सुद्धा डेफिनेशन अतिशय सिंपल आहे. डायग्राममध्ये इंडिकेट केलेलं आहे मी गेज प्रेशर. बघा, ही लाईन इंडिकेट करत आहे तुमचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. यावरून काय क्लिअर होत आहे की गेज प्रेशर अबोव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, बरोबर आहे. हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, याच्यावर काय आहे, गेज प्रेशर आहे, बरोबर आहे. सो इट इज अबोव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. परंतु हे जे गेज प्रेशर आहे, हे आपण मेजर करतो विथ द हेल्प ऑफ
इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण हे गेज प्रेशर मेजर करू शकतो. सो इट इज द प्रेशर, याची डेफिनेशन बघा. द प्रेशर मेजर विथ, हे कशाच्याद्वारे मेजर करतो आपण गेज प्रेशर? मेजर विथ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. काही इन्स्ट्रुमेंट असतात लाईक बॅरोमीटर आहे, बरोबर आहे, हे त्याच्यानुसार आपण मेजर करतो. मीन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंटची मदत घेऊन आपण गेज प्रेशर मेजर करू शकतो. इट इज द प्रेशर मेजर विथ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. हे मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण हे प्रेशर मेजर करतो. याला आपण म्हणतो गेज प्रेशर, बरोबर आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आपण यूज करतो गेज प्रेशरसाठी, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स विच आर यूज टू मेजर गेज प्रेशर. बघा, ज्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण गेज प्रेशर मेजर करतो त्याच्यामध्ये ते इन्स्ट्रुमेंट ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम झिरो रिडिंग. बघा, झिरो रिडिंगपासून स्टार्ट होतात म्हणजे आपल्याला, आणि झिरो रिडिंग काय इंडिकेट करते? झिरो रिडिंग इंडिकेट्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय इंडिकेट करतं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो झिरो रिडिंग इंडिकेट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो इट इज अबोव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे गेज प्रेशर ऑलवेज इट इज अबोव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कारण की झिरो रिडिंगपासून नेहमी हे इन्स्ट्रुमेंट, जे सांगण्याचं तात्पर्य बघा, याची डेफिनेशन काय सांगते की हे कशाच्याद्वारे मेजर करतो आपण गेज प्रेशर? विथ द हेल्प ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते कुठून स्टार्ट होतात? नेहमी झिरो रिडिंगपासून. आणि झिरो रिडिंग काय इंडिकेट करते की ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर आहे. सो झिरो रिडिंग इंडिकेट करता ॲटमॉस्फेरिक प्रेशर. याचा अर्थ हे जे गेज प्रेशर आहे हे कुठं असणार? अबोव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ही जी लेअर दिसत आहे ही ॲटमॉस्फिअरची लेअर. याच्यावर जे प्रेशर राहील ते कोणतं प्रेशर राहील? गेज प्रेशर, बरोबर आहे. ही झाली कशाची? गेज प्रेशरची डेफिनेशन. आता बघा, त्याच्या खाली इथं मी ॲरो इंडिकेट केला, हे काय? व्हॅक्यूम प्रेशर. याची डेफिनेशन कशी करता येईल? गेज प्रेशर कशाच्या वर आहे? अबोव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वर आहे. आणि व्हॅक्यूम प्रेशर काय? इट इज बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो डेफिनेशन इथेच क्लिअर होईल. व्हॅक्यूम प्रेशर, बघा, व्हॅक्यूम प्रेशरची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला? इट इज द प्रेशर मेजर्ड बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर आहे. व्हॅक्यूम प्रेशर म्हणजे असं प्रेशर की जे ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या बिलो आपण मेजर करतो. सो याची डेफिनेशन बघा. इट इज द प्रेशर नाही, द प्रेशर मेजर्ड. कुठे मेजर करतो हे आपण? द प्रेशर मेजर बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. असं प्रेशर की जे बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण मेजर करतो त्याला आपण काय म्हणतो? व्हॅक्यूम प्रेशर. बघा, तिन्ही डेफिनेशन आपल्या क्लिअर झाल्या. ॲब्सोल्यूट प्रेशर मीन्स द प्रेशर मेजर फ्रॉम ॲब्सोल्यूट व्हॅक्यूमच्या विथ रिस्पेक्ट आपण मेजर करतो. गेज प्रेशर इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने मेजर करतो की जे अबोव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्याच्यामध्ये झिरो रिडिंगपासून स्टार्ट होतात हे इन्स्ट्रुमेंट, म्हणून त्याचं झिरो रिडिंग काय इंडिकेट करतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि व्हॅक्यूम प्रेशर काय? बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला व्हॅक्यूम प्रेशर म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट द इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. तर आलं फायनली ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर. ही परत डेफिनेशन एक वेळ डिस्कस करू आपण. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे असं प्रेशर की जे एअरद्वारे एक्झर्ट केल्या जाते, बरोबर. इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द एअर. म्हणजे आपल्या सराउंडिंगच्या भोवती जे काही एअर मॉलिक्युल्स असतात त्या एअर मॉलिक्युल्सद्वारे क्रिएट होणारं प्रेशर म्हणजे कोणतं प्रेशर असतं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो इट इज द प्रेशर. याची डेफिनेशन लिहून घेऊ. प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इन सराउंडिंग. कुठे एक्झर्ट करतं? सराउंडिंगमध्ये जे एअर मॉलिक्युल्सद्वारे जे प्रेशर एक्झर्ट होते त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. सो मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत या. तिन्ही डेफिनेशन या चार्टद्वारे लक्षात ठेवायच्या आहेत. ॲब्सोल्यूट प्रेशर, गेज प्रेशर, व्हॅक्यूम प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. चारही डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. थँक्यू व्हेरी मच.